अदानी समूह म्हणतो अदानी कुटुंबियावर लाचखोरीचा आरोप नाही. मग हे काय वाचा. अमेरिकेच्या न्याय खात्याने गौतम अदानी आणि 6 जणांवर स्वतः गौतम अदानी व त्यांचे पुतणे सागर हे भारतातील केंद्र आणि राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याच्या प्रकरणात गुंतले आहेत. या कारणाने अमेरिकेतील न्यायालयात खटला दाखल केला आहे. सौर ऊर्जा पुरवण्यासाठी आपल्यासोबत करार करावा यासाठी त्यांनी केंद्र आणि राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांना 2029 कोटी रुपयांची लाच देऊ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अदानी यांनी अमेरिकन गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याने अमेरिकन न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. सागर अदानी यांच्याकडून गोळा करण्यात आलेल्या माहितीतून सदर लाच देऊ केल्याचे पुरावे आढळून आले आहेत. लाच दिल्याच्या टिपणात पुढील बाबी आढळून आल्या आहेत. 1. अधिकाऱ्यांना लाच देऊ करण्यात आलेली राज्ये. 2. देऊ केलेल्या लाचेची एकूण रक्कम. आणि 3. लाचेच्या बदल्यात राज्य किंवा प्रदेश किती वीज खरेदी करणार. देऊ केलेल्या लाचेच्या रकमेच्या बदल्यात प्रत्येक मेगावॉट विजेला किती दर दिला जाईल. लाच मिळणारे अधिकारी सरकारी अधिकाऱ्यांची संक्षिप्त नावे आणि अथवा प्रत्येक राज्यात वा प्रदेशात सरकारी अधिकाऱ्यांना द्यावयाच्या लाचेची एकूण रक्कम यांची नोंद संबंधित कागदपत्रात आहे. अशा प्रकारच्या घाऊक लाचखोरीविरुद्ध भारतात नव्हे तर अमेरिकेत गुन्हा दाखल व्हावा ही भारत सरकारसाठी अत्यंत शरमेची बाब आहे. गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या गौतम अदानी आणि त्यांच्या बेकायदेशीर व्यावसायिक साम्राज्याला मोदी सरकार हे नेहमीच संरक्षण देत आले आहे. हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशी करण्यापासून गौतम अदानी यांना स्वतः पंतप्रधानांनी संरक्षण दिल्याचे आपण पाहिले आहे. मोदी सरकारला आता कसल्याही पडद्यामागे लपता येणार नाही. अमेरिकन न्यायालयात सरकारी वकिलांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे CBIला तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले पाहिजेत. सरकारी नोकरांना लाच देणे हा CBIच्या अधिकारात येणाऱ्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा आहे. अदानी ग्रुपच्या कंपन्यांनी केलेल्या सर्व गैरव्यवहारांचा एका स्वतंत्र यंत्रणेद्वारा सर्वंकष तपास केला पाहिजे. जर अदानी प्रामाणिक असतील तर त्यांनी तपासाला सामोरे जाणं आवश्यक आहे. देशातल्या तुरुंगात घातलेल्या हजारो निरपराध्यांना हा सल्ला मोदी देत असतात, पण अदानींना मात्र हा नियम लागू नाही. अदानींनी स्वतःहून तपास यंत्रणांना सामोरे जाणे आवश्यक आहे. अमेरिकन यंत्रणा काही शांत बसणार नाही.